पंतांच्या वाड्यावर उस्मान काकांना भीमाने भाजी घेऊन बोलावलं होतं. पंतांच्या वाड्यावर भीमा जेवण बनवायचं काम करायचा. तो नेहमीच उस्मान काकांकडून भाज्या विकत घ्यायच्या. आज सुद्धा तो भाजी विकत घ्यायला बाजारात जाणार होता, पण जखोबाने सांगितल्यानुसार जास्तीत जास्त पदार्थ बनवायचे होते, ज्या कारणाने बाजारात जायला त्याला वेळ मिळाला नव्हता. म्हणूनच त्याने उस्मान काकांना फोन करून वाड्यावरच बोलावलं होतं. उस्मान काका वाड्यावर आले होते. भाजी विकून 7:30 दरम्यान पुन्हा घरी जायला निघाले होते. संध्याकाळ झाली होती. सूर्य अस्ताला निघाला होता. देवपाड गावाला चारही दिशेने अंधाराने घेरलं होतं. संध्याकाळचा मंद वारा सुटला होता. हू हू करत भूतासारखा गाव हिंदडत सुटला होता. देवपाड गावातल्या घराघरात देवांच्या तसबिरी समोर दिवा पेटला होता. आज देवासमोर पेटलेल्या दिव्यांच्या तपकिरी उजेडात देवांचे फोटो बेसूर दिसत होते. जणू देव आखुश अप्रसन्न होते. देवपाडा गावातल्या महादेवाच्या मंदिरातील आरती नुकतीच संपली होती. 17 फूट लांबीचा आणि 15 फूट रुंदीचा हॉल होता. खाली काळसर ओटा आणि त्यावर 4 पाशाणी खांब होते. खांबांच्या आधारावर कौलारू छप्पर उभं होतं. पाषाणाच्या खांबावर एक अशा 4 मशाली जळत होत्या. देवळात लाईट वगैरे नव्हती. समोर महादेवाची पाषाणाची काळसर व्याघ्रंभावर विराजमान असलेली काळ्या रंगाची मूर्ती होती. ही मूर्ती म्हणजे साक्षात महादेवच समोर बसला होता असं गाववाल्यांचं म्हणणं होतं. देवळात काम करणारे पुजारी तुकडोजी, जे काही 7-8 गावकरी पूजेला हजर होते, त्या सर्वांना प्रसाद वाटत होते. प्रसाद म्हणजे लाह्या, गोड साखर, चणे फुटाणे. गावातली शेमडी चड्डी न घातलेली नागडी पोरं प्रसादाच्या कारणाने रोज हजर असायची. आज सुद्धा होती. तुकडोजी पुजारी तसे प्रेमळ स्वभावाचे. सर्वात प्रथम ते मोठ्यांना प्रसाद वाटत आणि मग त्या लहान पोरांना उरलेलं जास्त प्रसाद सर्व देऊन टाकत. आजही त्यांनी तेच केलं. आओ तुकडो बाबा, एक गावकरी म्हणाला. त्याच्या बाजूला अजून 2 गावकरी उभे होते. हो बोल बाबा, काय म्हणतोस? अहो, इतकी वरीस झाली, पण आपल्या शंकरच्या मंदिरात अजून लाईट का नाही लागली? आना मंदिर अजून असा जुनाच का आहे? तो गावकरी म्हणाला. त्यावर बाजूला उभ्या दोघांनी नुकतीच मान हलवली. अरे बाळा, तुकडोजी जरासे हसले. हा मंदिर म्हणजे साक्षात महादेवाचं घर आहे. तुला काय वाटतं की हा मंदिर चांगलं ऐसपैस व्हावं? हा जुना टोटा तोडून इथे खाली महागडी फरशी बसावी. ह्या पाषाणी खांबांना तोडून तो कौलारू छप्पर काढून तिथे स्लॅब बसावं. अशा या सर्व सुविधांसाठी सरकारने इथे अर्ज केला होता, पण त्याला मान्यता दिली गेली नाही. का हो बाबा? त्या गावकऱ्याने विचारलं. कारण इथे महादेवाचा जागृत अंश आहे. माझे पूर्वज असे म्हणतात की ह्या मंदिराचा उदयच साक्षात महादेवाच्या शक्तीने झालाय. महादेवाने खुद्द स्वतः हा छत्र उभा केला आहे. आणि विलक्षण बाब अशी की 150-200 वर्ष होऊन सुद्धा ह्या मंदिराचा एकही पाषाण गरमी, ऊन, पाऊस खाऊन सुद्धा तडकला नाही. भिंतींना तडे गेले नाही. सर्व काही नव्यासारखं आहे. ह्याला दैवी योग म्हणावं, नाहीतर काय. म्हणूनच महादेवाच्या ह्या घराला 9 आकार देणं आम्हाला तरी पटत नाही, कारण हे मंदिर जागृत आहे. तुकडो पुजारींचे सर्व बोल त्या गावकऱ्यांना पटले होते. पुजारींना हात जोडून नमस्कार करत ते गावकरी आपापल्या घरी निघून गेले. आत मंदिरात ते एकटेच होते. नाही, एकटे नव्हते. आणखी कोणीतरी त्यांच्या सोबत होतं. रात्रीचे 12 वाजले होते. नेहमीप्रमाणे तुकडो पुजारींची ही झोपण्याची वेळ होती. वय वाढत चाललं तसं झोप कमी होते हेच खरं. 12 वाजता झोपलं की ते नेहमीप्रमाणे 6 वाजता उठायचे. मग त्यांचा दिवसाचा दिनक्रम सुरू व्हायचा. नित्यक्रम. आंघोळ झाली की सकाळ संध्याकाळ देवांची पूजा. हेच कार्य पुन्हा पुन्हा व्हायचं. तुकडो पुजारींनी देवाऱ्यातच एका बाजूला अंथरून टाकलं होतं. समोर महादेवाची बैठी पाषाणाची काळी आकृती जशीच्या तशी होती. मूर्ती पुढ्यात खाली पायांजवळ तपकिरी रंगाचा मंदवातीचा दिवा पेटत होता. तेवढाच काय तो तिथे उजेड. बाकी आजूबाजूचा परिसर म्हणजे अंधारीची
काळी शाई फासली होती. तुकडो पुजारी अंथरुणावर मांडी घालून बसले. हळूच डोळे बंद करून दोन्ही हात जोडले. जय शिवशंकर ते हळूच पुटपुटले. मग सर्व देह अंथरुणावर झोकणार तोच बाहेरून आवाज आला, बाबा, ओ बाबा. तुकडो पुजारींनी 1-2 वेळेस प्रश्नार्थक नजरेने बाहेर पाहिलं. मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर पायऱ्यांखाली अंधारात एक काळी आकृती उभी दिसत होती. अंधारात त्या आकृतीच्या अंगावरचे कपडे दिसत होते. पांढरट रंगाचा फुलबाह्यांचा सदरा आणि खाली एक निळ्या रंगाची लुंगी. असा उस्मान काका देवळाबाहेर उभा होता. तुकडो पुजारी उस्मान काकांना ओळखत होते. कधी कधी ते त्यांच्याकडून भाजी घ्यायचे ना. उस्मान, इतक्या रात्री, ते स्वतःशीच म्हणाले. अंथरुणावर उठले. तेवढ्यात महादेवासमोर जळणारा दिवा फडफडला. न जाणे त्या दिव्यामार्फत देवच काहीतरी अशुभ संकेत चाहूल देत असावा. तुकडो पुजारींनी त्या दिव्याकडे पाहिलं, पण हवेची एक थंड झुळूक येऊन त्यांना स्पर्शून गेली. त्यांच्या मनाने हेच मानलं की ह्या हवेने दिवा फडफडला. देवाऱ्यातून चालत ते बाहेर पाषाणाच्या व्हरांड्यात आले. पाषाणाचा स्पर्श पोस्टमॉर्टमच्या आत चालू असलेल्या AC मार्फत थंड झालेल्या फरशीसारखा जाणवला. त्या खोलीत घाणेरड्या प्रेतांची होणारी चिरफाड आणि त्यातून निघणारा घाणेरडा ओकारीयुक्त मानवी मांसांचा वास, तसंच न जाणे कोठून तुकडो पुजारींच्या नाकात घुमत होता. तुकडो पुजारींच्या मनाला जाणवणारी ही वेगळीच भावना, त्याचा अर्थ तरी काय होता? आता ह्या क्षणाला एवढी वर्ष ते राहत असलेली ही जागा, हा मंदिर, ही सगळं काही परक वाटत होतं. इथली हवा, हे पाषाणी खांब, हा छत्र, हे अस्तित्व, सर्व काही जे काही वेळा अगोदर आपलंसं होतं, ज्यात मायेची ओळखीची ऊब होती, ते सर्व काही एका क्षणात परकेपणाची जाणीव करून जात होतं. हळूहळू मंदिरावर काळी काजळी पसरू लागली होती. तो पाषाण आता अंधारल्या शेवाळाने गिळायला सुरुवात केली होती. उस्मान, तू आहेस का? तुकडो पुजारी चालत मंदिराच्या पायऱ्यांजवळ आले, पण मंदिरातून खाली मात्र उतरले नाहीत. हो, मीच उस्मान. उस्मान. घोगरा खर्जातला दम देणारा आवाज, त्या म्हाताऱ्या उस्मान काकांचा नरमयुक्त स्वर कुठे, आणि हा गर्विष्ठित अहंकाराने भरलेला स्वर कुठे? जराही ताळमेळ बसत नव्हता. काय रे उस्मान, आवाजाला काय झालं तुझ्या? तुकडो पुजारींनी विचारलं, पण प्रतिउत्तर म्हणून हो नाही की चू नाही. जणू ते गांगारलं होतं. काय बोलू? काय नको असं? घसा बसला आहे का तुझा? पाणी देऊ? हो, पाणी हवंय मला. तोच तो खर्जातला पटकन बोललेला आवाज. थांबा, आणतो पाणी. तुकडो पुजारींनी एक प्रश्नार्थक कटाक्ष अंधारात उभ्या उस्मान काकांवर टाकला. तसं त्यांना काहीतरी दिसलं, ज्याने त्यांचे डोळे जरासे मोठे झाले, तोंड वासलं आणि गळ्यात श्वास अडकून बसला. तुकडो पुजारींना उस्मान काकांची उंची ठाऊक होती. 4.5 फूट उंचीचे, शरीराने मध्ये होते ते, पण अंधारात त्यांच्यासारखं रूप घेऊन आलेलं हे ध्यान, त्यांच्या शरीराची पूर्णपणे खोटी नक्कल त्याने केली होती. निसर्गाचं रूप चोरलं होतं. ज्याला अनैसर्गिकतेने दिलेलं ते रूप भकास, क्लिष्ट, अभद्र दिसत होतं. पूर्णतः देहाची काडी झाली होती. हातापायांना जणू मांस नव्हतंच. नुसत्या काट्यापासून त्या हिडीस, अभद्र, फसक्या, नकली देहाला उंच आकार दिला होता. तुकडो पुजारींनी मडक्यावरची थाळी सरकवून ग्लास बडवून तो आतल्या पाण्याने भरला. मग पुन्हा थाळी मडक्यावर ठेवली. तुकडो पुजारींना धोक्याची जाणीव झाली होती. मंदिराबाहेर आलेलं हे ध्यान नक्कीच आपलं प्राणहरण करायला आलेलं आहे, हे त्यांना कळून चुकलं होतं. आणि या संकटातून सुटकेचा एकच मार्ग होता, सर्वपिता महादेव. तुकडो पुजारी चालत महादेवाच्या मूर्तीजवळ आले. ती पाषाणी 5.5 फूट उंचीची महादेवाची मूर्ती पाहून तुकडो पुजारींना एक आत्मविदारक विश्वास प्रदान होत होता. मनातल्या भीतीचं कवच तुटून विश्वासाची ढाल आता मजबूत होऊ लागली होती. मंदिरात असलेला तो सर्वपिता महादेव, त्या देवावरचा विश्वासच आता बाबांना वाचवणार होता. पण तो देव मदतीला येईल का? या पाहूयात.
हे महादेव, तुम्हीच आता मला मार्ग दाखवा. तुकडो पुजारींनी तो पितळेचा तांब्या दिव्या बाजूला ठेवला आणि हात जोडले, डोळे बंद केले. तुकडो पुजारींच्या बंद डोळ्यांआड एक दैवी चमत्कार घडला. महादेवाच्या बैठी मूर्तीचा आशीर्वाद देणाऱ्या हातातून एक सूर्यकिरणांची रेष बाहेर निघाली आणि ती जाऊन थेट त्या तांब्यातल्या पाण्यावर पडली. 2-3 सेकंद करिता हा दैवी चमत्कार घडला आणि मग ती दैवी प्रकाश रेषा पुन्हा महादेवाच्या हातात जाऊन लुप्त झाली. तुकडो पुजारींनी डोळे उघडले तर समोर पाहता त्यांना आश्चर्यकारक धक्का बसला. त्या गोलसर पितळेचा तांब्या तांबड्या रंगाने चकाकत होता. अविश्वसनीय. नकळत तुकडो पुजारींचे हात वर येत पुन्हा जोडले गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी भरलं होतं. ही किमया होती असीम भक्तीची. एवढी वर्ष जी नेक मनाने पूजा अर्चा केली त्या सर्वांची ही श्रद्धा होती. देवाचं आपल्या भक्तावरचं प्रेम होतं. तो आहे, तो पाहतोय आणि मदतीला धावून येईल. तुमच्या मनात जे आहे ते मला कळलं आहे महादेव. ओ बाबा, ओ बाबा, अहो बाहेर या ना, लवकर या बाहेर. पाणी आणताना पाणी. क्षणार्धात त्या अभद्र चेटक्याच्या आवाजात किती बदल झाला होता. अंतिम स्वर संपताच ते खदखदून हसणारं जहरीलं पाशवी हसू आलं होतं. त्या स्वरात हावरटपणा, घाई, आसुरी भूक, क्रोध, लोभी ह्या सर्वांचं मिश्रण जणू ठोसून ठोसून भरलं होतं. ते हसू कानाचे पडदे फाटून रक्ताची धार टपकावी. आवाजात कोणीतरी रागात खेकसून आज्ञाधारकपणे गरजून बोलावं तसा तो आवाज होता. हो, आलो आलो. पुजारी बाबांनी तो तांब्या हाती घेतला. देवारा पार करून ते अभद्र सोंगाट्याच्या दिशेने निघाले. आलात आलात. अंधारात उस्मान काकांचं रूप घेतलेलं त्याचं देह वाकडं तिकडं हालत होतं. होय, आणि तुझ्यासाठी पाणी आणलं आहे. ये आत ये. वाटलंच तर पायरीवर बसून पी. तुकडो पुजारींना पक्क माहिती होतं की हा हरामखोर पाताळी सावल्या मंदिराच्या पायरीला स्पर्शसुद्धा करणार नाही. त्याची सीमा फक्त बाहेर आहे, अंधारात आहे. तुकडो पुजारींच्या वाक्यावर कसलंही उत्तर न येत आहे हे पाहून ते पुन्हा म्हणाले, काय रे उस्मान, काय झालं? ये. रोज तर आत येतोस, आता का येत नाही आहेस? ये पाहू आत. हे बघ, मी तुला आमंत्रण देतो आहे, ये. आमंत्रण शब्दात काय होतं? काय होतं त्यात? आत्मसमर्पण, देहत्याग, आत्मात्याग. तुकडो पुजारींना हे ठाऊक होतं, या पिशाच्यांना जर आमंत्रण दिलं तर ते कुठेही येऊ शकता, अक्षरशः देवघरात सुद्धा. मग ते त्यांच्या अंताचं कारणही का न ठरो. उस्मान काकांचं रूप घेऊन आलेलं ते ध्यान, त्याच्या भोवताली असलेला काळा अंधार, न जाणे कुठून निळसर प्रकाश उमटला. त्या उंच 6 फूट आकारावर पडला. पांढरा प्रेताळ चेहरा, वटारलेले डोळे, आसुरी आनंदाने भरलेले ते काळसर ओठ. भटा. खर्जातला आवाज. बोलताना त्याच्या 32च्या 32 कंगव्यासारख्या मोठाले, पातळसर, धारधार पांढरट दातांचं दर्शन घडत होतं. सशासारखे ते मोठाले पांढरट कान, ज्यावर मोठाले केस होते. उस्मान काकांचे ते कपडे, सर्व काही काळ्या राखेसहित हवेत उडून गेलं आणि त्या 6 फूट ध्यानाच्या अंगावर एक काळसर पायघोळ कॉटनचा झगा आला. घात झाला भटा, घात झाला. चूक केली तू, चूक केली. आमंत्रण देऊन मला. आता तुला या दगडासमोरच फाडणार मी. मसाला बाहेर काढणार, मसाला. ते ध्यान वर आकाशात पाहत त्याचे पिवळे जर्द डोळे काजवासारखे चकाकत होते. तो निळसर फेसाळता अभद्र प्रकाश फुटक्या खराब थोबाडावर पडला होता. मारणार तुला मी, आतडा कोतडा. मटणाला मसाला लावून खाणार. तुझं पिरीत मड इथलं मशान पेटवणार म्या. आरती करणार म्या तुझ्या मैताची, आरती करणार. सुतीक लावणार मी ह्या गावाला. आहे मेला, भट मेला. त्याचा खर्जातला आवाज गुंजत होता. त्याचं हास्य ऐकून तुकडो पुजारींच्या हातात असलेला तांब्या लटलट कापू लागला. त्या ध्यानाच्या कल्पनेत जे विचार आलं होतं त्याहीपेक्षा हे ध्यान कित्येक तरी पटीने जास्त भयानक होतं, भीतीदायक होतं. त्याचं ते रूप काळजाला धडक बसवत होता. काळजात हृदय झटक्याचे तीव्र प्रतिसाद उमटत होते.
बाबांना भीतीने हातांना घाम फुटला होता. भीती काय असते हे आज ते खऱ्या अर्थाने पाहत अनुभवत होते. धप, काटकुळ्या काठीसारखं प्रेताळ पाय त्या ध्यानाने हळूच तुकडो पुजारींच्या दिशेने वाढवलं. तसा तोच त्या क्षणी भीतीने मेंदू बधीर झालेल्या पुजारी बाबांकडून हातातून तो तांब्या अलगद निसटला. भट्या, त्याने तो जबडा विचकला. ते कंगव्यासारखे पातळसर धारधार दात बाहेर आले. ते पिवळे जर्द डोळे, त्यातला तो काळसर टिपका चकाकला. अंगातला तो काळसर झगा आणि ती उंची, ते भयान रूप पाहून तुकडो पुजारी मागे सरले. हातातून निसटलेला तांब्या पायरीवर आदळला. तसं त्यातलं ते पाणी पायरीवर सांडलं तर अर्धे थेंब हवेत उडाले. तेच ते 10-12 थेंब हवेत उडताच त्याचा रंग बदलला. तांबडा धमक अगदी लाव्यासारखा झाला आणि तेच लाव्यारूपी दैवी जल जाऊन थेट त्या ध्यानाच्या जग्यावर चिटकले. फस फस असा एका लयीत आवाज घुमला. त्या लहानसर थेंबाच्यात असं काय होतं? त्या साधारणशा पाण्याने त्या ध्यानाच्या अंगात असलेल्या झग्याला बारीक बारीक भेग पडली. तो झगा अक्षरशः वितळला तर अर्धे थेंब त्याच्या लांबसडक मृत हिडीस पांढऱ्या प्रेताळ हातांवर उडाले. मग अशी वेदना झाली की ते गरजलं. मुळाच्या देठापासून आक्रोश केला. ती विवळ अक्षरशः अंधार चिरत गेली. उस्मान काकांचं देह त्यात तो घुसला होता. ते देह, ते शरीर मंदिराच्या पायरीशी कोसळलं आणि ते ध्यान मात्र भयान विचित्र चित्कार करत मंदिरापासून जरा दूर पळत आलं. धावताना हात पाय अक्षरशः वेड्या गबलूसारखे हलवत होतं. मंदिरापासून जरा लांब येऊन ते पुन्हा जागेवर थांबलं. वळून तुकडो पुजारींकडे पाहिलं. त्याच्या तोंडावर निळसर फेसाळता प्रकाश पडला होता. त्याच्या पिवळ्या जर्द डोळ्यांत कमालीचा संताप झळकत होता. आमंत्रण असताना सुद्धा न मिळालेलं भक्ष्य सुटल्याने त्याचा गर्व, अहंकार ठेचाळला होता. वाचलास भट्या, वाचलास. त्या म्हाद्यामुळं वाचलास. पण गावचं मसान पेटणारच, मैताची आरती ओवाळणारच, गावाला सुतीक लागणार म्या उद्या. तू वाचलास म्हणून काय झालं? म्या पुन्हा येणार. डोळे फाडून तुकडो पुजारी ते सर्व ऐकत होते. त्या ध्यानाचा एकनी एक शब्द त्यांचं काळीज गार करत होतं. ए भट्या, हे असलं शिंपडतो काय? हा, म्या नाही घाबरत तुझ्या या असल्या वारांना. आता तू बघच, 13 दिवसाची कशी जत्रा भरवतो ते. मंदीत मैत बसवतो ते. समद्या गावाला सुतीक लावतो. दिवसभर मसनाचा दिवा पेटत राहील अशी व्यवस्था करतो की नाही बघ. तुकडो पुजारी मोठमोठे श्वास घेऊन ते सर्व ऐकत होते. अ किंवा ब त्यांच्या तोंडून बाहेर पडत नव्हता. त्या पिवळ्या जर्द वकवकलेल्या नजरेने ते 5-6 सेकंद दात दाखवत त्यांच्याकडे पाहून हसत होतं. मग ते काळसर रंगाचं धूर उडवत तिथून नाहीसं झालं. आता गावात नक्कीच कोणतरी मरणार होतं. खास